आज ते खाणार आहे? हो. ओके, चला बनवूया, ते पण घरीच्या घरी. आज स्वराला बनवायचं ते पनीर, कारण तिला खूप दिवसापासून की वाटतं की मी का नाही बनवत, मला बनवू का देत नाही. पण असं सगळ्यांना वाटतं की लहान मुलं येतं त्यांना आत्तापासूनच काय सवय लावायची. पण आजकाल व्हिडिओ रील हे सर्वच बघतात, त्याच्यामुळे लहान मुलांना सुद्धा वाटतं की आपण मी मम्मीची हेल्प केली पाहिजे, आपण पण थोडीफार मदत केली तर तिला छान वाटेल. पण असं आपल्याला वाटतं की लहान मुलांना आत्तापासून काम नाही केलं पाहिजे, पण त्यांना आवड आहे. तर चला म्हटलं, स्वरा म्हटली की मला ट्राय तर करू दे मम्मा. म्हटलं ठीक आहे, ट्राय कर, जसं जसं तू करते तसं 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 मीही ट्राय करते. म्हटलं ठीक आहे बाबा, कर ट्राय तू. तर तिने इथं घेतलेलं आहे पनीरची भाजी बनवायला कांदा, टॅमॅटो, अद्रक, लसूण आणि इलायची, ग्रीन इलायची घेतलेली आहे आणि ते बॉईल करून तिने फाईन पेस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर तेल गरम करून घेतले, त्यात जिरं आणि तेजपत्ता हे चांगलं छान मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर तिनं जे पेस्ट केलेली ते मिक्स केलेले आहे इथं. त्याच्यानंतर ती ॲड करणार आहे याच्यात लाल तिखट. तिने इथं पनीर कापून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही पनीर ती कसं कट करत आहे. जसं की मी म्हटलं, लाल तिखट तिनं मिक्स करून घेतलेलं आहे इथे, तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने त्याला कलरसुद्धा आलेला आहे. आता इथं आम्ही पनीर मसाला हा मिक्स करून पाण्यामध्ये ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी तर मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. हवं तसं त्यात पाणी ॲड करून घ्यायची, जसं आपल्याला आवडतं तसं. त्यानुसार चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे तिने इथे. त्याच्यानंतर फायनली तिने पनीर ॲड केलेलं आहे, जे की तिला खूप आवडते. पनीर ॲड केल्यानंतर तिने थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे आणि ते 10 ते 15 मिनटं वाफून घेणार आहे आता ती. त्याच्यानंतर फायनल ती बघ कसं सांगते. मी तुझ्यासाठी बनवलं, एक घास खाऊन काय बरं. बरं.